लोक शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अप्रतिमेस पंचाम प्रणाम. नालंदा बुद्ध विहार, विष्णुनगर, दिघा या ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा या वर्षावासाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या विहारामध्ये मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन होत आहे. आणि आता वाचनाला सुरुवात करत आहे. सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. हात जोडायचे नाही, मोकळे बसा आणि सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. विषयाला सुरुवात करत आहे. विषयाचा शिष्याप्रती आचार्याचे 25 कर्तव्ये. शिष्यापरी आचार्याचे 25 कर्तव्य. पंथेनाक्षण हे ठिकाण वैचारिक चर्चेसाठी बाधक ठरणाऱ्या 8ही दोषापासून मुक्त आहे. आणि त्यासाठी मी सुद्धा गुरुबद्दल नितांत आदर बाळगणारा अतिशय योग्य असा शिष्य आहे. गुरु शिष्यातील जे काही रहस्य गुप्त राखवायस पाहिजे ते मी आजीवन गुप्त ठेवू शकतो. कधी उघड करून दाखवणार नाही इतकी माझी वैचारिक पातळी उंचावली आहे. कारण वर सांगितलेल्या 8ही कारणाने माझी बुद्धी परिपक्व अर्थात प्रौढ झाली आहे. मला वाटते आपण माझ्या सारखा सदाचारी व विद्वान शिष्य मिळवणे कठीणच नव्हे तर अशक्यही आहे. अशा चोख वर्तन ठेवणाऱ्या शिष्याचा गुरु 25 गुणांनी युक्त असावयास पाहिजे. गुरुच्या अंगी असलेले 25 गुण कोणते? महाराज म्हणतात की बनते जे 8 ठिकाण पाहिले आहेत ते 8 ठिकाणीही चांगले, 8 ठिकाणही दोषमुक्त आहेत. आणि त्यासाठी मी सुद्धा गुरुबद्दल नितांत आदर बाळगणारा आहे. अतिशय योग्य असा शिष्य आहे. गुरु शिष्यातील जे काही रहस्य गुप्त राहण्यास पाहिजे ते मी आजीवन गुप्त ठेवू शकतो. कधी उघड करून दाखवणार नाही इतकी माझी वैचारिक पातळी उंचावलेली आहे. कारण वर सांगितलेल्या 8ही कारणाने माझी बुद्धी परिपक्व अर्थात प्रौढ झाली आहे. मला वाटते आपण माझ्या सारख्या सदाचारी व विद्वान शिष्य मिळविणे कठीणच नव्हे तर अशक्यही आहे. पहिला प्रश्न काय? 8 प्रकार दाखवले आहेत कालच्या भागातले. 8 प्रकार कोणते दाखवले आहे? की बुद्धी कोणाची वाढते? बुद्धी कोणाची वाढते? काल बघितलेले 8 प्रकार. बुद्धी कोणाची वाढते? तर वयोवृद्ध माणसाची बुद्धी वाढते. 8 प्रकार. वयोवृद्ध माणसं असले की त्याची बुद्धी वाढते. दुसरा नंबर आहे यश प्राप्त करणाऱ्या माणसाची बुद्धी वाढते. जो माणूस यश प्राप्त करील, हर गोष्टीमध्ये यश प्राप्त करील त्याची बुद्धी वाढते. बघितलं ना, यश प्राप्त करणे म्हणजे की जसं आपल्याला आता लाख रुपये आले, आपण काहीतरी कमावलं लाख रुपये, पण त्याचा आपला काय करावं काय नाही करावं बुद्धी वाढते ना. त्याचा खर्च कसा करावा नाही करावा अशा प्रकारे वारंवार प्रश्न विचारल्याने बुद्धी वाढते. वारंवार प्रश्न विचारल्याने बुद्धी वाढते. जर आपल्याला नाही समजलं तर तुम्ही आपण विचारत राहावं तरच बुद्धी वाढेल ना. बनते सांगता तर तुम्ही हो करसान मान आलो सांग तर आपली बुद्धी वाढणार नाही. आणि आपल्या बुद्धीवर येण्यासाठी आपलं काही सहज महत्व राहणार नाही. इथं आल्यानंतर आपण घेऊन जायचं ना काही ना काही. जर समजलं नाही तर विचारलं पाहिजे ना. समजलं नाही तर विचारलं पाहिजे. म्हणून वारंवार प्रश्न विचारल्यामुळे सुद्धा बुद्धी वाढते. गुरुच्या संगती राहण्यामुळे बुद्धी वाढते. आता तुम्ही संघामध्ये आहात, बुद्धी वाढते की कमी होते? वाढते ना. घरी एकटे बसले तर बुद्धी वाढेल का? मार्केटमध्ये भाजी घ्यायला गेली तर बुद्धी वाढेल का? वाढणार नाही. बरोबर की नाही? ते सही बुद्धी कुठे वाढणार आहे? इथं. ठीक आहे. स्वतःचे चांगल्या प्रकारे विचार करीत असल्यास, स्वतः चांगल्या प्रकारे विचार करीत असल्यामुळे बुद्धी वाढते. एकांतवास, स्वतः एकटा जर असला आणि चांगल्या प्रकारे विचार केला ना तर नक्कीच बुद्धीला चालना भेटते. बरोबर आहे ना. आपण बघतो मुलं लिहिता काय करतात, पेन घेऊन असेच पडतात, बघतात ना. त्याचं कारण का? की ते विचार करतात. नंतर विचार केला तर त्याला बुद्धी वाढते. मी त्याला ते सुचते काय लिहावं म्हणून. चांगल्या लोकांशी वार्तालाप करीत असल्यामुळे बुद्धी वाढते.
चांगल्या लोकांशी देवाणघेवाण बोलायचं कर तरी बुद्धी वाढते. वाईट लोकांशी देवाणघेवाण केलं बुद्धी वाढेल काय? आठवा आहे मनाला प्रेम भावनेची सवय जडल्यामुळे बुद्धी वाढते. मनाला प्रेम भावनाची सवय जडल्यामुळे बुद्धी वाढते. म्हणजे आपल्या मनात कुठल्याच प्रकारे दोष न ठेवता आपल्यामध्ये मंगल मैत्री असली तर ऑटोमॅटिकच बुद्धी वाढते. आपली मंगल मैत्री पाहिजे ना आपल्यामध्ये काय करायला की आपल्याला मंगल मैत्री उत्पन्न करायला लागेल. कोणी समोर दिसला, दुश्मन जरी समोर दिसला तर आपलं मन कसं असलं पाहिजे, त्याचं मंगल हो. कारण का की आपला जसा परिवार आहे त्याचाही परिवार आहे ना, त्याला मुलं आहेत, त्याला कुटुंब आहे, त्याला आबा आहे, त्याला आजीबा आहे, त्याच्या आई आहेत, त्यांना वडील आहेत, आपल्यासारखंच आहे ना. जो काय आपल्याबद्दल करीन, जे काय आपल्याबद्दल त्याने काय विचित्र काम केलं असेल त्याचं फळ त्याला निसर्ग देईल. तुम्ही आम्ही कोण बोलणार आहे, बरोबर. म्हणून त्याच्याबद्दल मनामध्ये प्रेम आदर ठेवला पाहिजे. नंबर 8 आहे अनुकूल स्थळी वास्तव करीत असल्यामुळे मनुष्याची बुद्धी वाढते, परिपक्व होते अनुकूल मध्ये. म्हणून काय सांगतात, नेहमी सांगतो आम्ही की पर्यटनामध्ये तुम्ही सहभाग घेतले पाहिजे. पर्यटनामध्ये पर्यटन केलं पाहिजे, बुद्धगया गेलं पाहिजे, म्हणजे अनेक ठिकाणी पर्यटन केलं पाहिजे. पाहुणे मंडळी गेले पाहिजे, म्हणजे तुम्ही पावनकीला गेले पाहिजे. घरातल्या घरात बुद्धी वाढणार. आता पावनकीला गेले, अनुकूल स्थळी वास्तव करीत असल्यामुळे म्हणजे अनेक ठिकाणी राहिलं, त्यामुळे आपल्याला काय बुद्धी वाढते, चालना वाढते. कशी चालना वाढते, आपण एखाद्या नातेवाईकाकडे गेलो आणि त्यानं काय हे 4-4 फूट दिवाल, खालच्या दिवालला 4-4 फूट टाईल लावल्या. आपल्या घरात तर टाईल नाही 4-4 फूट आहेत का? आपल्या घरात 4 फूट टाईल असं दिवाला लागली की अंगाला कपडा हे लागते कलर. मग आपण पाहुणे गेल्यानंतर 4-4 फूट टाईल माहिती आहे ना, घरोघरी बघितलं ना, कुठं टाईल लागेल. खुर्ची ठेवली तरी त्या खुर्चीला टाईलच लागतील, मग हे नाही लागणार, कलर लागणार नाही. ते पाहून आपल्याला चालना येते. यांच्या घरी मी का कमी आहो, समजलं चालना. यांच्या घरी आहे मी काय कमी, मी का ना बसावं, अशी चालना निर्माण होते. म्हणून अनेक गोष्टीचा चालना निर्माण करण्यासाठी म्हणजे जनरल नॉलेज घेण्यासाठी तुम्हाला बाहेर फिरावं लागतं, तरच जनरल नॉलेज येतं. कोण काय करते, कोण काय नाही करत, आपल्याला आपण काय करतो, आपण तसं करावं काय की त्याच्या अलावा आपण करावं, हे चालना मिळते. अशा प्रकारे बनते म्हणतात की महाराज म्हणतात की बनते तुम्ही जे सांगितलेले 8 प्रकारचे मी चांगल्या प्रकारे ते उपयोगात आणणार आहे. आता मला सांगा, तुम्ही जे सांगितलेलं गुप्त तुम्ही जे सांगितलेलं गुप्त ज्ञान आहे, हे गुप्त ज्ञान सांगितलं त्यांनी, जागा बघितली का, कुठं बसावं कुठं ना बसावं, हे गुप्त ज्ञान आहे. तुम्ही जे सांगितलेले गुप्त ज्ञान मी आजीवन शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला सांगणार. मी माझं ते जेवढं तुम्ही मला दिलं ज्ञान ते गुप्त ठेवीन, मी कोणाला सांगणार नाही. म्हणजे आता मतलब असं नाही, सांगणार नाही की जसे जरूरत पडेल धम्म असा आहे. धम्माचा प्रीतच अशी आहे की जो आपल्याला धम्म मिळाला तो वाटत राहायचा आहे. म्हणजे कसं की ते जे काही गुप्तदान आहे ते मी ठेवीन. तुमच्याबद्दल काही निंदा करणार नाही, तुमच्याबद्दल काही वंदा करणार नाही, बरोबर आहे की नाही, तुमच्याबद्दल काही करणार नाही. शेवटी म्हणतात की महाराज म्हणतात की बनते मी असा एक पक्का झालो, या 8 गुणाने पक्का झालो, 8 गुण ऐकून एवढा पक्का झालो की तुम्ही शोधून असा शिक्षक असाल तर मला असं वाटतं भेटणे कठीण आहे. एवढा मी परिपक्का शिष्य झालेलो आहो. पण आता पुढे अशा चोख वर्तन ठेवणाऱ्या शिष्याला गुरु 25 गुणांनी युक्त असला पाहिजे. गुरुच्या अंगी असलेले 25 गुण सद्गुण असले पाहिजे. माझ्यासारखा शिष्य आहे तर मला असं वाटते की माझ्या गुरुजवळ असं 25 गुणांनी परिपक्व माझा गुरु असला पाहिजे. तर ते 25 गुण कोणते गुरुच्या अंगातले? आपल्या शिष्यावर प्रथम पहिला नंबर, आपल्या शिष्यावर गुरुने सदैव देखभाल ठेवली पाहिजे. गुरुनी आपल्या शिष्यावर देखभाल ठेवली पाहिजे. आता गुरु आणि शिष्य, आई बाप आणि मुलं, गुरु आणि शिष्य, आई बाप सर्वप्रथम गुरुत लक्षात ठेवा. आपले गुरु कोण आहेत? प्रथम आई आणि बाप. खाणं कोण शिकवलं? बोलणं कोण शिकवलं? कपडे घालणं कोण शिकवलं? आंघोळ करणं कोण शिकवलं? मग सर्वात मेन गुरु कोणते आहेत?
आता यातून आपल्याला बोध घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. हे फक्त भंतीजी शिष्य आणि गुरुचं नातं आहे, पण गुरुस्थांसाठी आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे गुरुचं शिष्याचं नाव घेतलं तर तुम्ही आपण चटकन लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आपल्या मुलावर असं लक्ष ठेवलं पाहिजे, आपण आपल्या मुलीवर, आपल्या कुटुंबावर असं लक्ष ठेवलं पाहिजे. प्रथम पहिला गुण आहे 25 गुण आपल्याला बघायचा होता. किती गुण? 25 गुण. गुरुच्या अंगात असलेले 25 गुण कोणते ते? आपल्या शिष्याद्वारे गुरुने सदैव देखरेख ठेवली पाहिजे. शिष्य कुठं चालला, काय चालला, काय करते, खाल्लंय ना पिल्लं, अशा प्रकारे देखरेख ठेवली पाहिजे. नंबर 2, कोणते नियम पाळावे व कोणते कर्तव्य त्याज्य मानावे यासंबंधी सदैव उपदेश करीत राहिलं पाहिजे. आपल्या शिष्यानं कोणते नियम पाळावे आणि कोणते नियम पाळू नये, कोणते नियम पाळावे आणि कोणते नियम पाळू नये याकडे गुरुनी दक्षतेने लक्ष द्यायला पाहिजे. नंबर 3, कोणत्या गोष्टीत दक्षता बाळगावी व कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे या संबंधित उपदेश दिले पाहिजे. आपला गुरु काही वाईट काम, आपला शिष्य काही वाईट काम करत असेल तर त्याला आपण सन्मार्ग दाखवायला पाहिजे ना. त्याला सांगायला पाहिजे, बेटा तू हे चुकत आहे, असं नाही, हे हानिकारक आहे, हे चांगलं काम आहे. बरोबर आहे, लक्षात ठेवा. नंबर 3, कोणत्या गोष्टीत दक्षता बाळगावी व कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे या संबंधी उपदेश देत राहिलं पाहिजे. गुरुनं सारखं टोचन केलं पाहिजे. कोणत्या गोष्टी तुम्ही जवळ ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टीसाठी दक्ष राहायचं आहे. म्हणजे कोणतं काम करत त्यासाठी आपल्याला दक्ष राहायचं आहे आणि कोणतं काम केलं नाही त्यासाठी दक्ष राहायचं नाही. आता चोरी करण्यासाठी दक्ष राहायचं आहे काय? चांगलं काम करण्यासाठी दक्ष राहायचं आहे. आणि वाईट काम जर करत असेल तर त्याला सांगायचं आहे गोष्ट तुझी बरोबर नाही. त्याच्यानंतर आहे 4, खानपान व झोपणे इत्यादी बाबीकडे लक्ष ठेवले पाहिजे. खानपान व झोपणे इत्यादी बाबीकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आपण बघतो मुलं, आई वडील कामावर जातात, आज 4 वाजेपर्यंत झोपलंच असते, 5:30 वाजता दात घासते, आई वडील कामावर जातात. लक्षात ठेवा, गुरु शिष्य आणि मुलं, समजलं माझी भाषा? गुरु शिष्याचं नातं तसंच आई वडील आणि मुलाचं नातं आहे. आपला मुलगा काय करते काय नाही करत आपण जागृत राहायला पाहिजे ना. त्याचं खानपान म्हणजे खाते पिते याच्यावर सुद्धा, खानपान व झोपणे इत्यादी बाबीवर त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे गुरुनी शिष्याकडे. 5वं आहे आजारात लक्ष घातलं पाहिजे. त्याला कोणता आजार आहे नाही आहे, समजलं? दोन्ही भाषा लक्षात ठेवा, गुरु आणि गृहस्थासाठी. आजाराकडे लक्ष ठेवलं पाहिजे, नाही तर उद्याचं परवा जाऊन, परवाचं 13 जाऊन आजार वाढला तर मग काही हाती राहत नाही. म्हणून आजाराकडे लक्ष ठेवायला पाहिजे. उदाहरणार्थ बरेच मुलं आहेत की बरेच शिष्य आहेत की गुरुला काही सांगत नाही आजार झाला तर ते जवळ ठेवतात. किंवा बरेचशा काही उपासिकाही आहेत की त्यांच्या घरात कुटुंबाला सांगत नाही हे झालं म्हणून, काही आजार झाला म्हणून, पण शेवटी लपते का तो आजार, तो मोठा होते नाही, त्यामुळे वाट लागते. म्हणून आपण दक्ष राहायला पाहिजे. आजार झाला तरी आपण आजारात लक्ष ठेवायला पाहिजे. आजार झाला असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, आता काय पुढे करायचं नाही करायचं. नंबर 6, आतापर्यंत त्याने काय मिळवले आणि काय नाही या बाबीकडे लक्ष ठेवले पाहिजे. आतापर्यंत आपल्या शिष्यानी, लक्षात ठेवा दोन्ही बी, आतापर्यंत आपल्या शिष्यानी काय मिळवलं आणि काय नाही या बाबीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आपला शिष्य फक्त खाते झोपतेच काय, आपला शिष्य खाते आणि झोपतेच काय याच्या आपली जाणीव ठेवली पाहिजे की तुझं काय. आता आपण आपले मुलं शाळेत जातो, मुलं शाळेत पाठवतो, तुम्ही बरोबर आहे ना, त्याचा अभ्यास घेता की नाही? घेता की नाही त्याचा अभ्यास? बेटा काय आज शिकवलं काय नाही, अभ्यास घेता की नाही? आहे ना टाइम? किती लोकांना टाइम आहे ना? टाइम आहे की नाही? की तू आज शाळेत गेला होता तर काय शिकला, आपल्याला टाइम आहे की नाही? तसं आपण अभ्यास घेतो की नाही? तर तसं गुरुनी सुद्धा तो काय करते काय नाही करत, काय त्यानं मिळवलं काय नाही मिळवलं त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. नंबर 7, त्याच्या चारित्र्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. चारित्र्य, वागणूक, त्याची वागणूक कशी आहे, काय दिवसभर फोन घेऊन बसते, काय रात्री 11 वाजता फोन टाक 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 करत आहे की नाही, लक्षात बरोबर आहे की नाही? आहे ना? लक्षात ठेवा, लक्ष ठेवलं ना, गोष्ट लक्षात आली की नाही? त्याच्याकडे त्याने काय लक्ष, आतापर्यंत त्याने काय, त्याच्या चरित्राकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आपला शिष्य काय करते काय नाही करत,
समजलं भाषा. नंबर 8, भिक्षा पात्रात जे काही मिळाले असेल ते वाटून खाल्ले पाहिजे. आता भिक्षुवर आला किंवा उपासकावर आलं की जे काही भिक्षा पात्रात आपलं जे काही भिक्षा पात्रामध्ये काही मिळालं असेल ते वाटून खायला पाहिजे. तुमच्या गुरुस्ती तसं आहे ना, जे काही आपण कमावून आणलं ते सर्वांनी खायला पाहिजे, एकट्याने खायला पाहिजे. नंबर 9, घाबरू नकोस हेही तुला समजेल. घाबरू नकोस हेही तुला समजेल असे म्हणून त्यास प्रोत्साहित केले पाहिजे. जर काही तो चुकत असेल, काही तो घाबरला असेल तर त्याला सांगायचं की घाबरू नको, हेही दिवस निघून जातील, तू प्रयत्न कर. एक उदाहरण बघतो आपण, आपल्या उदाहरण बघतो, शाळेत नापास झाला तर मुलं मुली काय करतात, एकदम जास्तच निराश होतात है ना, एकदम जास्तच निराश होतात माहिती आहे. जास्त मी समज ना, तर आपण त्यांना धीर द्यायला पाहिजे ना, बेटा ह्या वर्षी नाही झालं तरी चालेल, पुढच्या वर्षी शिक, पण तू पास होशील म्हणून त्याची हिंमत खचवू. आणि त्याची जर हिंमत खचवली तर तो आपल्या हाती लागते का हाती, बघतो ना आपण. म्हणून त्याला उत्साहित करायचं, प्रोत्साहित केलं पाहिजे की घाबरू नको, हे दिवस निघून जातील. नंबर 10, त्यांनी कोणाची संगत करावी याविषयी वारंवार सांगत राहिलं पाहिजे. शिष्याने कोणाची संगत करावी ते गुरुने वारंवार सांगत राहिलं पाहिजे. सांगत राहिलं पाहिजे ना. अच्छे की दोस्ती करे तो अच्छा बन जाए, मूर्खाची दोस्ती केली तर मूर्ख बन जाए, बरोबर आहे की नाही. मग आपण जागृत राहायला पाहिजे ना. आणि मैत्री ही मोठी खराब आहे, लक्षात ठेवा. संगत ही मोठी खराब आहे. संगत गुण ते सोबत गुण ते संगत गुण, सोबत गुण जे असले ते संगत लागते. म्हणून संगत कशी असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. संगत आपल्या वाईटाची नसली पाहिजे. आपण जागृत राहायला पाहिजे. आपला शिष्य चांगल्या माणसाची संगत करते या वाईटाची संगत करते हे आपण जागृत राहायला पाहिजे. नंबर 11, शिष्याने कोणत्या गावी जावे हेही सांगितले पाहिजे. शिष्याने कोणत्या गावी जात आहे हे गुरुला सांगितलं पाहिजे. उचलली थैली निघाला, कमी आहे जास्त आहे काय सांगा, कुठं गेला काय केलं माहित पडलं पाहिजे की नाही. म्हणून प्रत्येकाने कुठं जायचं आहे नाही जायचं घरी सांगून ठेवलं पाहिजे की मी या ठिकाणी जात आहे, मी त्या ठिकाणी जात आहे. शिष्याने कोणत्या गावी जावे हेही सांगितले पाहिजे गुरुला. त्याने नंबर 12, त्याने कोणत्या विहारात जावे हेही सांगितले पाहिजे. शिष्याने या विहारात कोण्या विहारात जात आहे ते सांगितले पाहिजे की गुरु मी या विहारातून आता काही दिवस 3 महिन्यासाठी त्या विहारात जात आहे. म्हणजे गुरु नो टेन्शन राहते, बरोबर आहे की नाही. आणि त्याला सांगितलंच नाही तर टेन्शन येते की नाही, कुठे गेला काय गेला, मन लागते का माणसाचं. म्हणून कुठेही शिष्याने कोण्या विहारात जावं पण गुरुला सांगून जावं की गुरु मी या ठिकाणी या विहारामध्ये या दिवसापर्यंत राहण्यासाठी जात आहे, सांगून गेलं पाहिजे. सांगून गेलं तर माणसाला टेन्शन येत नाही. जर 10 दिवस येतो म्हणतो 12 दिवसात नाही आला तर टेन्शन वाटते का. जर सांगूनच नाही गेला तर 3 दिवसात आपल्याला टेन्शन वाटते ना. नंबर 13, त्यांच्याशी गप्पा ठोकत व्यर्थ वेळ घालवू नये. त्यांच्याशी गप्पा ठोकत व्यर्थ वेळ घालवू नये. म्हणजे जे काय आपल्या धम्मामध्ये नाही, जे आपल्या विरोधात, आपल्या विरुद्ध कोण आहे, आपल्या विरुद्ध कोण आहे, अकुशल कर्म करणारे. आपल्या विरुद्ध धम्माच्या विरुद्ध कोण आहे, अकुशल कर्म करणारे. धम्म म्हणजे सत्यवादी आणि अकुशल म्हणजे अकुशल, पाप आणि पुण्य अशा प्रकारे. तर धम्म हा सत्यवादी आहे. तर आपण त्यांच्याशी गप्पा ठोकत व्यर्थ वेळ घालू नये. जो धम्मामध्येच नाही, जो अकुशल कर्म करत आहे त्यांच्यासोबत चर्चा करून काही फायदा आहे का. आपला वेळ फुकट वाया जाते की नाही. त्यांच्यापासून आपण काय घेऊ, त्यांच्यापासून घ्यायला काहीच नाही. जर घेतलं तर ते हानिकारक आहे, जर ते घेतलंय तर हानिकारक आहे ना. म्हणून अशा व्यक्तीसोबत चर्चा करण्यात काही अर्थ नाही. बुद्ध म्हणतात ना, असेवनाच बालानं पंडितानच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलम उत्तम. माणसाने चांगल्याची दोस्ती करावी, चांगल्याची संगत करावी, मूर्खाची संगत करू नये. आई वडिलाची सेवा करावी, संतांची संगत करावी, पंडितांची संगत करावी. वाईटाची संगत करू नये. वाईटाची संगत वाईटच फळ आणि चांगल्याची संगत चांगलंच फळ. नंबर 14, त्याचे दोष दिसून आल्यास सहजा त्याला गुरुने क्षमा केली पाहिजे.
जर शिष्याचे दोष दिसून आले त्याचे, तर गुरुनी त्याची क्षमाही करायला पाहिजे, त्याला क्षमा करायला पाहिजे आणि त्याने ते ऐकायला पाहिजे की गुरु माझ्याकडून हा अपराध घडलेला आहे, कृपा करून मला माफ करा, तर क्षमा देते ना गुरु. अशा प्रकारे गुरुनी क्षमाही केली पाहिजे. नंबर 15, त्याला मन लावून दिले पाहिजे. म्हणजे कोणती गोष्ट आहे तर आपल्या मनाभावापासून त्याला शिष्याला सांगितले पाहिजे, आपल्याजवळ ठेवता कामा नाही. जर त्याचं हित आहे ते गोष्ट आपल्याजवळ ठेवून चालणार नाही. नंबर 16, अठाठाई त्याला सूट न देता शिकविले पाहिजे. जर तो रिकामा बसलेला आहे, अठाठाई सुट्टी न देता शिकवले पाहिजे. म्हणजे निकारण जे काही सुट्टीचं कामच नाही त्याला सुट्टी न देता त्याला शिकवलं पाहिजे. खरोखर सुट्टी द्यायची आहे त्या ठिकाणी सुट्टी द्यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर सुट्टीचं कामच नाही म्हणून त्याला सुट्टी द्यायची नाही, त्याला चांगलं शिकवलं पाहिजे. नंबर 17, शिष्यापासून ज्ञान लपवून ठेवू नये. आपल्याला जे येते ते गुरुने आपल्या शिष्याला द्यायला पाहिजे. जसं आई वडील बघा ना काय करतात, आई वडील आपलं जे काय आहे धन दौलत देतात, आपला गुण सुद्धा त्यांना देतात मुलाला, है ना. नंतर 18, आपल्या जवळील सर्व ज्ञान उत्साहपूर्वक शिष्यास शिकवले पाहिजे. आपल्या जवळ जे ज्ञान आहे उत्साहपूर्वक शिष्याला शिकवले पाहिजे. आपलं जो ज्ञान आहे ना उत्साहपूर्वक शिष्याला शिकवले पाहिजे. नंबर 19, शिष्यास आपला ज्ञानपुत्र समजून गुरुने त्यावर पुत्रवत प्रेम ठेवले पाहिजे. जसं आई वडील मुलावर प्रेम ठेवतात, मुलीवर प्रेम ठेवतात, तसंच गुरुने शिष्यावर प्रेम केलं पाहिजे. आई वडील जसे मुला बाळावर प्रेम करतात की नाही, तसे गुरुने शिष्यावर प्रेम केले पाहिजे मुलासारखं. नंबर 20, तो आपल्या दृष्टीपासून वळणार नाही याची जबाबदारी गुरुने घेतली पाहिजे. तो आपल्या दृष्टीपासून म्हणजे आपल्या नजरपासून दूर जाणार नाही, म्हणजे आपल्या विचारापासून दूर भागणार नाही, त्याच्यासाठी आपण देखरेख ठेवली पाहिजे, जागृती ठेवली पाहिजे. नंबर 21, ज्ञानकण खाऊ घालून त्याला वाढविलं. ज्ञानकण खाऊ घालून याला वाढवित आहे असा विचार गुरुने सतत आपल्या मनात ठेवला पाहिजे. ज्ञानकण म्हणजे जे मी देत आहो या ज्ञानाला त्याला वाढवत आहो असं गुरुनी मनात ठेवलं पाहिजे की मी जे धन देत आहो, मी जे शिष्याला धम्म देत शिकवत आहो तो त्याचं वाढवत आहे. त्यामुळे गुरुनी सतत आपल्या मनात ठेवला पाहिजे की माझा शिष्य माझ्यापेक्षाही हुशार झाला पाहिजे. कसं विचार केला पाहिजे गुरुनी, माझा शिष्य माझ्यापेक्षाही हुशार झाला पाहिजे. मन आहे ना आपल्या मराठीमध्ये, बाप से बेटा बढ़कर मन आहे ना, आणि गुरु से शिष्य बढ़कर, गुरु से चला बढ़कर अशी मन आहे. म्हणून आपलं काय जे काय आपलं धन आहे, आपलं जे काय धन कोणतं आहे, गुरुजवळ कोणतं धन असते, हिरे माणिक मोती प्रॉपर्टी, हे धन आहे का, हे धन सैनिक धन आहे, हे पण धन आहे, पण हे कोणतं धन आहे, सैनिक धन आहे. गुरुजवळ कोणतं धन आहे, ज्ञानाचं धन, ते आताही कामाचं आहे, उद्याही कामाचं आहे आणि परवाही कामाचं आहे, हे धन आहे गुरुजवळ, ते गुरुने आपल्या शिष्याला दिलं पाहिजे. नंबर 22, गुरुने शिष्याप्रती मैत्री भावनेने प्रेमळ वर्तन ठेवले पाहिजे. गुरुने शिष्याप्रती मैत्री भावनेने प्रेमळ भावनेने वर्तन ठेवले पाहिजे. जसा आई वडील लहान मुलाला सांभाळतात, उन्हातून सावलीत आणतात, त्याला सावलीतून उन्हात जाऊ देत नाही, सगळ्या गोष्टीपासून त्याचं रक्षण करतात, तसं गुरुने स्वतः आपल्या शिष्याला मैत्री भावनेने प्रेमळ वर्तन ठेवलं पाहिजे. त्याला बोलताना गुरु शिष्य असला तरी त्याला बोलायची पद्धत कशी पाहिजे, गुरुरा ए इकडे रे असं नाही, अहो इकडे या. भाषा कशी असली पाहिजे, मधुर भाषा असली पाहिजे, कठोर भाषा नसली पाहिजे. नंबर 23, त्यावर आपत्ती आली असता त्याला सोडून न देता त्याचे रक्षण केले पाहिजे.
गुरुने आपल्या शिष्यावर आपत्ती आली तर त्याला सोडून दिले नाही पाहिजे. आपत्ती म्हणजे संकट, बरोबर आहे की नाही? तर त्या आपल्या शिष्यावर कधी काही संकट आलं तर त्या संकटात त्याला एकटं सोडून दिलं नाही पाहिजे. शिष्य कोणाच्या भरोशावर आहे? गुरुच्या. शिष्याचं माय बाप गुरु कोण आहेत? आई वडील गुरु ते एकच आहे. कोण? गुरु. आई वडील तर आहेत ना आता त्या शिष्याला. गुरुच आई वडिलाची जागा घेते, गुरुच गुरुची जागा घेते. म्हणून आपल्या शिष्याला काही आपत्ती असली, काय आपल्या शिष्यावर संकट वळलं तर त्याला ते एकट्याला सोडून जाता कामा नये. त्याच्यासोबत राहून त्या संकटावर मात केली पाहिजे. नंतर 24 त्याला शिकविण्यासारख्या गोष्टी दुर्लक्ष करू नये. त्याला शिकविण्यासारख्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. गुरुनी आपल्या शिष्याला शिकवण्यासारख्या गोष्टी आहेत ते शिकवल्याच पाहिजे. त्याला दुर्लक्ष करू नये. जाय मी आज नाही उद्या शिकवीन कंटाळा करू नये. जे आपल्याजवळ आहे ते गुरुनी तन मनाने त्या शिष्याला शिकवलं पाहिजे. कंटाळा केला नाही पाहिजे की माझे आज काय म्हणतात ना, माझा आज थकवा आला, मला आज बरं वाटत नाही. आज बघतो ना आपण 17-18 दिवस आहे, बंदी जागी आहेत ना. आप तुमच्यातलं कोणी येते कोणी जाते, कोणी येते कोणी जाते. आज गेले तिथे परवा तरी वाहतील. नवीन भरतात जुने येतात, नवीन भरतात जुने येतात. बंदीचे एकटेच येत आहे ना तुमच्यामध्ये. नवीन जातात जुने भरतात, कधी जुने जातात नवीन भरतात. आणि बंदीजी एकच आहे. बंदीला कंटाळा येत असेल काय? बंदीला कंटाळा नाही काय की नाही? पण ते गुरुचं काम आहे. कंटाळा करायचं नाही. जे आपल्याला आहे ते शिष्यांना देणे गरजेचंच आहे. नंबर 25 धर्मापासून शिष्य टळत असल्यास त्याला सावरून धरले पाहिजे. धर्मापासून सत्यवचनापासून शिष्य टळत असल्यास त्याला सावरून धरले पाहिजे. जर आपला शिष्य गलत मार्गावर जात आहे तर त्याला आपण सावरून धरलं पाहिजे. त्याला चांगला मार्ग दाखवला पाहिजे. जसं आंधळ्याला काठी धरून मार्ग आपण दाखवतो तसा गुरुनी त्याला मार्ग दाखवला पाहिजे. बनते योग्य आचार्यांच्या अंगी असे 25 सद्गुण असले पाहिजे, जेणेकरून ते आपल्या योग्य शिष्याप्रती व्यवहार करतील. आपण याच सद्गुणाप्रमाणे मला वागणूक द्यावी. बनते मला काही शंका येत नाही. म्हणजेच भगवान बुद्धाने ज्या मेंढक प्रश्नासंबंधाने उपदेश केला आहे त्यात काही ठिकाणी उघड विसंगत दिसून येते. त्याबद्दल भविष्यात लोकांमध्ये भेदभाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सबबीवर धर्माचे शत्रू फायदा घेण्यात चुकतील असेही वाटत नाही. तेव्हा त्यांना मुळीच वावच मिळू नये म्हणून या विषयावर आपण प्रकाश टाकावा आणि माझ्या शंका दूर कराव्यात. कारण भविष्यात आपल्यासारखा विद्वान दूरदर्शी गुरुचा लाभ होणे दुर्बळ आहे. म्हणते जे गुरुमध्ये गुण आहेत 25 ते तुमच्याकडे गुण आहेत. आणि खरोखरच भगवान गौतम बुद्धांनी मेंढक प्रश्न माहिती आहे ना, मेंढक प्रश्न, मेंढकाचा अर्थ समजला काय होते? बकरा. मेंढक म्हणजे बकरा. आणि बकऱ्याला काय असतात? 2 शिंग. ते शिंग कसे असतात? पिडलेले शिंग असतात का? बैलाचे शिंग असतात सरळ पोंगा चिकणे, आणि बकऱ्याचे शिंग असतात पिडलेले. म्हणजे तशा प्रकारे पिडलेले प्रश्न भगवान बुद्धांनी सोडवले. आणि तेच प्रश्न मिलिंद राजाने नागसेन बंतेजींना विचारले, ते त्यांनी सोडवले. म्हणून बंते खूप चांगलं काम केलं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी मेंढक प्रश्नाचे जसे उत्तर दिले तशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे माझं मेंढक प्रश्नासारखे उत्तर देऊन माझं समाधान केलं आहे. आणि मला असं वाटत आहे की माझं दुर्भाग्य तुमच्यासारखा गुरु मिळाला म्हणून
माझं दुर्भाग्य, आता कोणी आपल्या धम्माबद्दल बोट दाखवू शकणार नाही. कोणी आपल्या धम्माबद्दल म्हणजे सत्यवादी धम्माबद्दल बोट दाखवू शकणार नाही. आपण त्याला बाबत ठेवली नाही. अशा प्रकारे विषय आहे उपासकांचे 10 गुण. उपासकांचे 10 गुण. उपासक आणि उपासिका, माणूस आणि बाई, स्त्री आणि पुरुष, बरोबर आहे की नाही? तर त्यातून आपण निवड काय केली? उपासक आणि उपासिका बद्दल धम्मामध्ये सांगितलेलं आहे, बरोबर आहे की नाही? तर त्यांच्यात काही गुण असतील म्हणून काही बुद्धांनी काही केलं की नाही? उपासक म्हटलं, उपासिका म्हटलं, सर्वांना उपासक म्हटलं काय? सर्वांना उपासिका म्हटलं काय? आता आपण बघत आहोत उपासकांचे 10 गुण. स्थविरांनी मिलिंद राजाची विनंती मान्य करून योग्य शिक्षाच्या अंगी 10 गुण असले पाहिजे म्हणून ते पुढे म्हणाले, महाराज उपासकांच्या अंगी देखील 10 गुण सद्गुण असले पाहिजे. महाराज तरच तो योग्य उपासक बनू शकतो. ते 10 गुण असे. महाराज तुम्ही पहिला प्रश्न केला की गुरुच्या अंगी 25 गुण असले पाहिजे. ते गुण तुम्ही समजून घेतले. पण तुम्ही उपासक आहात. तुम्ही उपासक आहात. राजे मिलिंद उपासक आहे, लक्षात ठेवा. उपासक आहे. तुम्ही उपासक आहात. उपासकाचे अंगी काही गुण पाहिजे ना. तर मिलिंद स्थविर म्हणतात की महाराज उपासकांच्या अंगीही 10 गुण असले पाहिजे, तरच तो उपासक होऊ शकते. 10 गुण असले तरच तो उपासक होऊ शकते. तर ते 10 गुण कोणते? उपासकाने आपल्या भिक्षूविषयी परिपूर्ण सहानुभूती बाळगली पाहिजे. उपासकाने आपल्या भिक्षूविषयी, तुमचा गुरु कोण आहे? बंदेजी. मग तुमचं कर्तव्य काय आहे? जेवण द्यायचं. भिक्षूची सेवा काय? भिक्षूचं देखभाल करायची आहे. भिक्षूची देखभाल करायची आहे ना, बरोबर आहे की नाही? उपासकाने आपल्या भिक्षूविषयी पूर्णपणे सहानुभूती बाळगावी. आपल्या भिक्षूचा आदर करावा. आपल्या गुरुचा आदर करावा. गुरुचा आदर करावा. गुरुला लागणाऱ्या वस्तू भिक्खू आहेत. भिक्खू गुरु तर अनेक प्रकारचे गुरु आहेत, भिक्खूच नाही. जे काही तुमचे शारीरिक गुरु आहेत, कोणाचे कारागिरीचे गुरु आहेत, ते कारागिरीचे गुरु आहेत, ते पण गुरुच आहेत. म्हणून सर्वांनी सर्व गुरूंचा आदर करावा. उपासकांनी सर्व गुरूंचा आदर करावा. सकाळी उठता बरोबर, झोपेत उठता बरोबर आपल्या गुरुबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या मित्राबद्दल, आपल्या मैत्रिणीबद्दल मैत्री भावना करावी. आणि नंतर मग घर सोडून कामाला जावं. आहे का आपल्या जेवढं? उठले, झोपेतून डब्बा बांधला की काम चालू. बघा ना, एक तारक मेहताचा उलटा चष्मा सरांनी बघितला. तो जेठालाल कामावर जाते, तो काय म्हणते त्या दयाबाईला आणि त्या म्हणजे त्या कुटुंबाला काय म्हणते? जय जेठाराम. तर निघून जाते. आपल्याच म्हणते कोणी जय जलाराम. हो ऐकून घ्या, लक्षात ठेवा. जय जलाराम असा शब्द म्हणून तो जाते. घरात सर्वांना काय म्हणते? आणि नंतर घरातून जाते. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. योग्य आहे? याचं अयोग्य वाटलं तुम्हाला? तुम्ही म्हणताय का की साहेब मी कामाला जाते की साहेब म्हणते डबा हाती घेतात, म्हणतात काय जय भीम मी संध्याकाळी लवकर येतो असे म्हणतात काय? लय कठीण आहे काय? त्यात शब्द लय कठीण वाटला का? शब्द डबल आहे का? उपासकाने आपल्या भिक्षूविषयी परिपूर्ण सहानुभूती बाळगली पाहिजे. तुम्ही भिक्षूविषयी सहानुभूती बाळगली पाहिजे, हे खरं आहे. पण घरात सहानुभूती बाळगली पाहिजे ना. घरातून पासून तुम्ही सुरुवात करसाल तर भिक्खू पर्यंत येसाल. घरात तुम्ही यू करून येसाल तर भिक्खूचा का आदर करसाल. घरात तुम्ही झगडे वगैरे करसाल तर भिक्खूचा आदर होईल काय? तुम्ही कसं राहायला पाहिजे? सर्व गुरुचा सन्मान करायला पाहिजे. तुमचा गुरु कोण आहे समजले? माहिती आहे ना गुरु कोण आहे? हे तर माहिती आहे ना. मग गुरुनं जय भीम शिष्याला करावं आणि शिष्यानं जय भीम गुरुला करावं. काय बिघडलं का?
फक्त निघाला रस्त्यात कोण दिसलं की जय भीम साहेब, जय भीम साहेब, तो कोणी असो मग जय भीम साहेब. बरोबर आहे की नाही? आहे ना? योग्य आहे की नाही? अशा प्रकारे गुरुनी उपासकांनी आपल्या भिक्षूविषयी परिपूर्ण सहानुभूती बाळगावी. आपल्या भिक्षूविषयी जागृत राहावं. बंदी जेवण केलं की नाही केलं, बंदीजी चहा घेतला की नाही घेतला, बंदीजीला काय कमी आहे, बंदीचं कोण आहे तर कोण आहे बंदीजीचं? हा, मायबाप कोण आहात? बरोबर आहे की नाही? मग तुम्ही सहानुभूती ठेवली पाहिजे ना. काही बंदीचं काही थोडं फार चुकले, बोलता बोलता होतात, हा चुकले एकदम काय हे करायचं आहे काय? हा, बरोबर आहे ना? होते ना कधी? हा, म्हणजे एकदम असंच करायचं काय? नाही, बंदीजीला समजून घ्यायचं आहे. आता बोलता बोलता बंदीजी आपण पहिले आता 7 ते 8 सूत्रपठण घेतलं, ते आपण यात दाखवून नाही राहिलो युट्यूब मध्ये. बरोबर की नाही? तर त्यात कधी बोलता बोलता शिकवता माझं काही कळो चुकून जाते, तुम्ही त्यातून चूक राहता ना. बरोबर आहे की? म्हणजे जागृत राहायला पाहिजे अशा प्रकारे. नंबर 2, आपले उपासकाचे 10 गुण बघत आहो. नंबर 2, धर्माला सर्वश्रेष्ठ मानलं पाहिजे. धर्माला सर्वश्रेष्ठ मानलं पाहिजे. आता धर्म धर्म यात अंतर आहे. धर्म आणि धर्म यात अंतर आहे. आपला धर्म कोणता आहे? आपला कोणता धर्म आहे? बौद्ध. बाबासाहेबांनी आपला कोणता धर्म दिला आहे? बौद्ध धर्म. बौद्ध धर्म. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भगवान बुद्धाचा कोणता धर्म दिलेला आहे? ज्ञान, सत्यवादी धर्म, की जे भगवान बुद्धाच्या मुखातून नीतिमत्ता हा धर्म आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपण धर्माला सर्वश्रेष्ठ मानलं पाहिजे. धर्मालाही सर्वश्रेष्ठ मानलं पाहिजे की आपलं कुशल कर्म आहे की आपण या बौद्ध धर्मात जन्माला आलो. महान धर्म आहे हा साधा धर्म नाही आहे. हा धर्म साधा धर्म नाही. हा बौद्ध धर्म काही स्वतःच काहीतरी म्हणून घेतात, त्या बुद्ध म्हणून बौद्ध म्हणून आम्ही हे नाही करत. अरे सर्वश्रेष्ठ आहे बौद्ध हा सर्वश्रेष्ठ आहे. कारण बुद्धिवान व्यक्तीचा हा उपासक आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आपण कोणी ऑफिस मध्ये कधी गेलो ना तर आपण स्वतः कमजोरी समजतो, म्हणून आपलं काम पाहिजे. छाती काढून टाका बरं, जय भीम, कुठेही जा बरं, पुढची भेटते. पण तशी तुम्ही तयारी करत ना. तयारी का करता? तुमचं वाचन कमी आहे. बाबासाहेबांनी सांगितले ना, बाबासाहेबांनी शब्द दिलेला आपल्याला लक्षात ठेवा. जो शिकीन तो टिकील आणि जो वाचील तो वाचील. आणि शिक्षणे वाघिणीचं कोणाला दूध आहे? शिक्षण हे दूध पिलं की माणूस गुरगुरल्याशिवाय. आपण ते शिक्षण ते दूधच पिलं नाही आपल्याला चक्कर येतील त्याचे काय तर. म्हणून धम्माला आणि धर्माला, धम्म म्हणजे बुद्धाची शिकवण, धर्म म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जो धर्म दिला याला श्रेष्ठ मानलं पाहिजे. माझी कुठल्याच प्रकारे कमी नाही, माझ्यामध्ये काहीच कमी नाही. मी महान धर्मामध्ये जन्म घेतलेला आहे. तो माझा धर्म कोणता आहे? बौद्ध. आणि माझा धर्म कोणता आहे? नीतिमत्तावाला धम्म. अशा प्रकारे आपण राहायला पाहिजे. नंबर 3, भिक्षूस यथाशक्ती दान देण्यास चुकू नये. भंतेजीस भिक्षूस यथाशक्ती माझे ना, यथाशक्ती यथाशक्ती दान देण्यात चुकू नये. खाली हात यायचं आणि खाली हात मुठभर आणायचं आणि टोपलं माहिती आहे ना. आता किती? मुठभर घेऊन यायचं आणि टोपलं भर घेऊन जायचं. तुम्ही दिलेलं ते सैनिक आणि इथून जे घेऊन जाता ते आजीवन कामे. तुम्ही जे इथं दिलं ते सैनिक आहे, ते उद्या कुठे जाऊन निघून सांगता येत नाही. बरोबर की नाही? मुठभर. आणि हे धन जे त्याचा अंदाज नाही, त्याचा अंदाज नाही ते किती टोपले भरतील त्याचा अंदाज नाही, आपलं फिटून राहील. हे धन आजही कामात येते, उद्याही कामात येते आणि परवाही कामात येणार आहे. म्हणून काय आहे की आपण देशांतर घेऊन जासा, हे पण लक्षात ठेवा. पेरसान तर धन घेऊन जासा, आणि नाही पेरलं तर धन घेऊन जाणार का? ठीक आहे. नंबर 4 लक्ष आहे ना? ऐकून राहिले ना चांगलं? नंबर 4,
धर्माचा लोप पावत आहे असे दिसून आलेल्यास धर्माच्या पुनरुज्जीसाठी पराकाष्ठाचे प्रयत्न केले पाहिजे. ज्या धर्मामध्ये आपण आहोत, ज्या धर्मामध्ये वापरतो, ज्या धर्मामध्ये आपण आहोत, हा जर लया चालला असेल तर आपण तिथं तन मन धनाने उभं राहायला पाहिजे. तन मन आणि धनाने उभं राहायला पाहिजे. आपण यात कंजूसी करायची नाही. बाबासाहेबांनी कंजूसी केली का आपल्यासाठी? केली का बाबासाहेबांनी काही कंजूसी? आपण का कंजूसी करावं? आपला धम्म जर मागे चालला असेल, आपला धर्म जर मागे पडत असेल, काही मागायचा प्रयत्न असेल तर तिथं सर्वांनी एकजूट व्हायचं आहे. आज आपण एकजूट होतो म्हणून आपलं हे बनलं की नाही? आपण सगळे धम्मा धरतो, जय भीम जय भीम निळे झेंडे घेऊन फिरलो म्हणून आपण इथं बसलो. कोणाही ताकद आहे? बाबासाहेबांची निळ्या झेंड्याची. आपण इथे बसलो काही ताकद आहे? लक्षात ठेवा, निळ्या झेंड्याची. म्हणून अशा प्रकारे आपण जागृत राहायला पाहिजे. जर धम्म जर आपल्या संकटात पडत असेल आणि धम्म जर संकटात पडत असेल तर त्या ठिकाणी तन मन धनानं काय कमी पडलं तर 1000 नाही 2000 घ्या, पण विहार बांधा. मी नाही राहणार, माझा नातू तिथे येईल, माझा नातू चांगला बनेल, माझा समाज जे बाबासाहेबांनी मला चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी परिपूर्ण दिल्या. काय कमी केलं बाबासाहेबांनी? घर दिलं, रमाबाई निवास मधून शिक्षण दिलं, राहणे दिलं, खाणं दिलं, पिणे दिलं, नोकरी दिली. समाजासाठी आपण का ना द्यावं बरं बुवा? दवाखान्यात कितीतरी पैसे देतो, समाजासाठी दिलं किती चांगलं आहे की नाही? वाईट आहे काय? चांगलं आहे की वाईट आहे? मागं राहायचं नाही. तो किती दिलं तो महत्वाचा नाही, तो दुसरा देते नाही तोही महत्वाचा नाही, पाहायचं नाही. आपण आपल्या ताकदीने द्यावा. बाबासाहेबांनी विचार केला का टाटा देईन, बिर्ला देईन, मग मिलिंद कॉलेज बांधी विचार केला का? नाही. अशा प्रकारे आपण जागृत राहायला पाहिजे. संघटना आपली टिकली पाहिजे. जोपर्यंत संघटना आहे तरच आपण आहोत, संघटना नाही तर आपण नाही. माहित आहे ना? एका डब्यामध्ये खेकडे ठेवली. खेकडे माहित आहे ना? खेकडे खेकडे एका डब्यात ठेवले स्टीलच्या. 10-12 खेकडे आहेत. खेकडे माहिती ना? खेकडे एका डब्यात खेकडे ठेवले. तुम्हाला माहिती खेकडे एका डब्यात खेकडे ठेवले तर काय करतात ते खेकडे? एक निघून जायला पाहिजे पण दुसरा पाय ठेचते. असं आपल्या धम्मामध्ये झालं नाही पाहिजे. एका जुटीने जसं आपण पहिले होतो ना पूर्वी, ज्यावेळेस आपल्या घरावर पत्रा नव्हता, चटाईवर कागद होता, त्यावेळेस एक होतो. त्यावेळेस आपण एक होतो. आता आपले स्लॅबचे असे 9-9, 10-10 दिवस घरात झाले म्हणून आपण आता बाजून होत चाललो. असं नाही झालं पाहिजे. माझ्या भावावर आपण सर्व कोण आहोत? भाऊ बहीण. माझ्या भावावर जर संकट आलं तर मी घरात बसून राहिलं नाही पाहिजे. समजलं ना? अशा प्रकारे. नंबर 5, त्रिरत्नापरी योग्य विचारसरणी ठेवली पाहिजे. त्रिरत्नापरी रत्न किती आहेत? कोणते कोणते? बुद्ध रत्न, धम्म रत्न आणि संघ. या 3 परी आपली श्रद्धा असली पाहिजे, आपला विश्वास असला पाहिजे. त्रिरत्नापरी योग्य विचारसरणी असली पाहिजे. त्रिरत्नापरी आपली योग्य विचारसरणी असली पाहिजे. बुद्ध धम्म संघ यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. यांनी काहीच मागितलं नाही, यांनी आपल्याला काहीच मागितलं नाही, उलट यांनी आपल्याला असं देतच गेले. आणि अनेक ठिकाणी आपण बाबासाहेबांनी सांगितलेलं 22% बघा आपण. तुमच्या घरात काही मुलगा, तुमच्या घरात काहीतरी वाटोळं होत आहे तर तुम्हाला 10,000चा खर्च आहे, हे द्या बांधून, ते द्या बांधून. बुद्धाने म्हटलं का काय? असं निंबू तरी मागितलं का? अगरबत्ती तरी मागितली काय? माचीची काळी तरी मागितली काय? मेणबत्ती काही मागितली काय? न काही मागता सर्व काय आपल्याला दिलं. आणि तिथं मागतात तिथं जास्त लाईन लागली. 10,000चा हे आणा, त्याला असं करा, कंदोऱ्या करा, हे करा, तिकडे लाईन लागते. तेव्हा दोघं तरी चालले. म्हणून आपण तिथून त्याच्यापासून जागृत राहायला पाहिजे, आपण त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. म्हणून त्रिरत्नाला मानलं पाहिजे की ज्यांनी एक माचीची, ज्यांनी एक अगरबत्ती सुद्धा मांडली नाही, ज्यांनी एक अगरबत्ती सुद्धा मागितली नाही. हे अगरबत्ती आपण कशासाठी लावतो? पुढचा भाग आहे आपला पूजा बुद्धाची, त्यात सांगितलं मी. पुढचा भागात याच्या पुढचा भाग तो येणार आहे, पूजा कशी करावी. तर त्यामुळे सांगायचा मतलब असा आहे की ज्यांनी काहीच नाही दिलं, सर्व चंदनासारखं शरीर झिंजवलं, चंदनासारखं शरीर झिंजवलं, त्या त्रिरत्नाला माना. काहून सत्यच आहे ना, सत्य मार्ग दाखवला त्याला माना ना, सत्य मार्ग दाखवला त्याला माना. म्हणून पहिलं रत्न कोणतं आहे? बुद्ध रत्न.
दुसरं रत्न कोणता आहे? धम्मरत्न. धम्मरत्न म्हणजे समजलं ना, भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे विचार, त्याला म्हणतात सदाचरण. आणि तिसरं रत्न कोणतं आहे? संघरत्न. संघरत्न म्हणजे भिक्खू संघ. सर्व सोड साड सगळ्या गोष्टी बरोबर करून या ठिकाणी तुम्ही भोजन द्यावं आणि विकून तुम्हाला धम्म समजा. दान दिले तर घ्यायचं, नाही दिलं तर नाही द्यायचं. आहे काय काय इथं इच्छा? फक्त सांगतात, पण तिची फक्त सांगतात की दान दिले, आणि दान दिले बुद्धाच्या धम्मामध्येच आहे. दान दिलं तरच तुमच्या डोक्याला ते डोक्यात बसील. एक उदाहरण, आपल्याला दगड लागला तर खड्डा होते की नाही? खड्डा होते, रक्त निघते ना, रक्त निघते की नाही? रक्त निघते की नाही? रक्त निघाल्यानंतर आपण काय करतो? त्याला गावठी उपाय. रक्त निघाला आपण काय करतो? हळद लावतो, त्याला पट्टी मारतो. बरोबर आहे की नाही? नाही जसं आपण आपल्याला मार लागतो, त्याला दवाखान्यात जावं लागते, हळद जावं लागते, पट्टी बांधावं लागते, तसं आपण दिलेलं दान, आपण दिलेलं दान त्रिरत्नापरिती योग्य विचारसरणी ठेवली पाहिजे. असा उपासक 3 रत्नापरी म्हणजे आपलं भिक्खू आपला काय? भिक्खू आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. हा पण विषय झाला. भिक्खू फक्त उपासक आणि मानवाच्या जीवनासाठी, तुमच्या हितासाठी, सुखासाठी रात्रंदिवस झटत आहे. त्यामुळे तुमचंही काम आहे. बरं, दान आलं मध्ये, तर बुद्धाच्या धम्मामध्ये या दानाला खूपच महत्व दिलेलं आहे. दान दिलं तरच ते डोक्यात उतरते. जसं तुम्ही जमिनीत काही पेरलं तेच उगवते. तुम्ही एक दाणा शेंगदाणे पेरला तर किती त्याला शेंगदाण्याचा अर्धा किलो. म्हणून जे काही थोडं तरी का असणार दान देणेच आहे. जेवढं दान देसाल तेवढं तुमचं मंगल झाल्याशिवाय राहत नाही. दान दिलंच नाही, ठीक आहे ना? हर टाइम 4 प्रकार दान द्यायचं आहे, म्हणून दान दिलं पाहिजे. विहारात तर कधीच खाली येऊ नये. विहारात तर कधीच चुकूनही खाली येऊ नये. तुम्ही चुकून खाली आले तर समजून चला इथूनही खालीच जाता. तुमची श्रद्धा बसली पाहिजे ना, तुमची श्रद्धा बसली पाहिजे ना. तर श्रद्धा बसीन कधी? तुम्ही काय केलं तर तुम्ही घेऊन जासाल. तुम्ही काही दिलंच नाही म्हणजे पदर पसरला तरच घेऊन जासाल. पदरच नाही, दान म्हणजे पदर. लक्षात ठेवा, पदरच नाही तर तुम्ही दान किती दिलं तर काय घेऊन जासाल. म्हणून आपलं मन शुद्ध होण्यासाठी दान हे महत्वाचं. आज आपण 2 भाकरी खात आहोत, आपल्याजवळ एकच भाकर आहे. कोणी भिक्षू आला त्याला आपण 1 भाकर दिली, पुरा दिवस आपला आनंदात जाते ना. आनंदात कशामुळे? की आपण काहीतरी आपल्या कमाईचा हिस्सा दान केलेला आहे, म्हणून आपण दान दिलं पाहिजे. त्रिरत्नापरी आपली श्रद्धा असली पाहिजे. बाबासाहेबांचे बुद्ध धम्म संघ आणि बाबासाहेब, कारण त्यांनी आपल्याला धम्म दाखवला. तर बाबासाहेबांपरी आपली श्रद्धा असली पाहिजे. त्यांनी आपल्याला धम्म दाखवला ना. नाही तर हा 2568 सालाचा धम्म आपल्याला माहित होता काय? बाबासाहेबांपरी पण आपली श्रद्धा असली पाहिजे, आदर असला पाहिजे. नंबर 6, असा उपासक केवळ विद्याचे पायी सर्वत्र प्रसिद्ध मिळेल म्हणून इतरांच्या मतानं तो न जाता धर्माप्रती व गुरुप्रती एकनिष्ठ राहतो. असा उपासक केवळ जिज्ञासे पायी सर्वत्र प्रसिद्धी मिळेल म्हणून इतरांच्या मताने न जाता धम्मापरी व गुरुप्रती एकनिष्ठ राहतो. नंबर 6 आपण बघतो उपासक श्रद्धा कशी असली पाहिजे. लक्षात ठेवा. अजून एक शब्द लक्षात ठेवा, नंतर पळगून सांगतो. असा उपासक केवळ जिज्ञासे पायी सर्वत्र प्रसिद्धी मिळेल. मी विहारात येतो म्हणून माझी प्रसिद्धी मिळेल म्हणून विहारात येतो, तसं नसलं पाहिजे. लक्षात ठेवा शब्द. असा उपासक केवळ जिज्ञासे पायी सर्वत्र प्रसिद्धी मिळेल म्हणून इतराच्या मनात न जाता धर्माप्रती गुरुप्रती एकनिष्ठ राहायला पाहिजे. म्हणजे मी काही काम करतो तर वरवर काम नाही, माझा फोटो झाला पाहिजे, माझा शब्दच निघाला पाहिजे, असा उपासक, निष्ठावंत उपासक असावा.
निष्ठावंत उपासक असावा. बाबासाहेबांनी कुठे फोटो काढले का? त्यांचे फोटो आपण काढले का? नेहमी मी सांगतो, गुलाबाचं फुल, एक गुलाबाचं फुल आपण कोण्या विद्यार्थ्याला देतो किंवा कोण्या चांगल्या माणसाला गुलाबाचं फुल देतो. चांगला माणूस समजतो ना, नाही सोबत आहे म्हणजे निरा असाच माणूस तो नाही, तो चांगला माणूस नाही. गुणाने चांगला माणूस. कसा माणूसला पाहिजे? गुणाने चांगला माणूसला. तर त्या गुणाने चांगला माणूस असला की ते चांगला माणूस किंवा मुलगा मुलगी असली, आपण त्याला बोलावून गुलाबाचं फुल देतो की नाही. त्या गुलाबाच्या फुलांची किती किंमत आहे? मला वाटते 4 या 5 असेल. बरोबर, 10 रुपये झाले. ठीक आहे, 10 रुपये झाले. तर त्या 10 रुपयाची किंमत आहे का? त्या 10 रुपयाची किंमत नाही. तर त्यांनी त्या व्यक्तीनं ज्या आपण त्याचा सत्कार करतो, गुलाबाचं फुल देतो, तर त्याची किती त्याचे गुण त्याच्या अंगात आहे, त्याची किंमत करू शकत नाही. आणि त्यामुळे या गुलाबाची किंमत कोणी करू शकत नाही. त्या गुलाबाची किंमत कोणी करू शकत नाही. एक बाजू 1 लाख रुपये, एक बाजू गुलाबाचं फुल, किंमत नाही करू शकत. म्हणजे त्याच्या गुणाची परीक्षा देऊ, त्याच्या गुणाची परीक्षा आहे. ठीक आहे. नंबर 7, असा उपासक सतत आपल्या विचारावर व कृतीवर लक्ष ठेवतो. असा उपासक सतत आपल्या कृतीवर व असा उपासक नंबर 7, असा उपासक सतत आपल्या विचारावर कृतीवर लक्ष ठेवतो. असा उपासक कसा असला पाहिजे? जागृत असला पाहिजे. माझ्या हातून कुठल्याच प्रकारे अचित म्हणजे कुठल्याच प्रकारे दुष्कर्म घडू नये असा जागृत असला पाहिजे. तो स्वतः विचार करून लक्षपूर्वक आपल्या चालीवर, हल्लीवर, बोलण्यावर, चालण्यावर लक्ष दक्ष असला पाहिजे. समजलं ना? त्याच्या म्हणजे आपण स्वतः विचार केला पाहिजे, माझ्या हातून कुठल्याच प्रकारे अन्याय होऊ देणार नाही असा जागृत असला पाहिजे, विचारवंत असला पाहिजे. नंबर 8, तो शांतप्रिय असला पाहिजे. माणूस कसा असला पाहिजे? शांत. शांत म्हणजे कसा? शांत म्हणजे कसा? निरा बोलून तसा शांत नाही, की त्याचा शब्द विकत घेतला पाहिजे. म्हणजे तो जे बोलायचा आहे तेच बोलला पाहिजे. नाही तर कुठे गेले होते, काय आणलं, भाजी आणली, काय गरज नाही ना, तिकडे जायचं आहे का तुम्हाला? मग ते भाजी आणलं की मिठी आणलं का, मिरची आणलं, तुला काय गरज पडली? असं नसलं पाहिजे. शांत असलं पाहिजे. जे बोलायचं आहे तेच बोललं पाहिजे. जे बोलायचं आहे तेवढंच बोललं पाहिजे. आणि तो सर्वांचा प्रिय असला पाहिजे. सर्वांचा प्रिय असला पाहिजे, आदरणीय असला पाहिजे. आदरणीय आपण बनू कसं? मी नेहमी सांगतो की एक मुलगी भांडे घासून राहिली, सुनबाई, आणि तुम्ही रस्त्याने चालले, का काय करतं? टक टक दिसून राहिले की ते भांडे घासते. दिसते ना तरी म्हणजे काय करतं? म्हणजे फुकट शब्द आपला गमावायचा नाही. म्हणजे आपण आपल्या हातात आपली इज्जत कमी करत आहोत. नेमकं जे बोलायचं आहे ते बोलायचं, आणि जे नाही बोलायचं ते नाही बोलायचं. आपला स्वभाव कसा असला पाहिजे? शांत असला पाहिजे. आपण लोकांचे प्रिय असलं पाहिजे. आपण लोकांचे प्रिय असण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? परिपूर्ण पंचशीलाचं पालन करायचं. तरच प्रिय राहू. काय करायला लागेल आपल्याला? परिपूर्ण पंचशीलाचं पालन करायला लागेल. कोणाची हत्या नाही करायला लागेल, कधी कोणाचं खोटं नाही बोलायला लागेल, कोणाची चोरी नाही करायला लागेल, बेविचार नाही करायला लागेल, कोणाची निंदावंदा नाही करायला लागेल, आणि कुठल्या प्रकारे खोटं नाही बोलावं लागेल, आणि त्याच्यानंतर कुठल्याच प्रकारे व्यसन करा नाही लागेल. तरच आदरणीय होईल. हा सिक्रेट पेते आणि जय भीम म्हणते, आदरणीय होईल का उपासक? हा सिक्रेट हाती आणि जय भीम जाय, आदरणीय होईल का? अशा प्रकारे आपण जागरूक राहायला पाहिजे. आपण लोकांमध्ये प्रिय असलं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे. कधी म्हटलं पाहिजे? समोर नाही म्हटलं पाहिजे, काय बात आहे, काय साहेब तुम्ही लय चांगले आहे. चहा घ्यापुरतं नाही म्हटलं पाहिजे. नाही काही लोक हॉटेलमध्ये बोलतात, चहा घ्या, काय साहेब तुम्ही लय चांगले आहे, लय तुमचं काम चालू. इकडे म्हणजे काय करत नाही, काहीच करत नाही. असं नसलं. आपला आदर, जसा अगरबत्तीचा सुगंध भेटते ना, अगरबत्तीचा सुगंध भेटते ना, तसा आपल्या स्वभावाचा, आपल्या गुणाचा सुगंध सुटला पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही नाही थांबा, साहेब मंडळी जे करून दे. आता तिकडून येते एक माणूस, तिकडून येऊन राहिला, 2 जण इकडून चालले, तर काय म्हणतात 2 जण इकडले, जाऊ दे त्याला, तो असाच आहे. समजलं ना? रविवारी जाऊ दे त्याला, तो असाच आहे. तिथून तेच काय, त्या दुसरा माणूस आला, ते 2 माणसं थांबले पाहिजे. नाही नाही साहेब येऊन राहिले, भाऊ येऊन राहिले, थांब, जय पुढे जाऊ. असा आपला आदर निर्माण केला पाहिजे. कोणाच्या हाती निर्माण करणं आदर? पैशाने निर्माण होते काय? पैसे आदर निर्माण होते काय? त्यासाठी काय करायला लागेल? पंचशीलाचं पालन करावं. भगवान बुद्धाच्या तत्वानं चालला. जो भगवान बुद्धाच्या तत्वानं चालते त्याचं मंगल आहे. जो या विरोधात आहे त्याचं मंगल होईल काय? काऊन की सत्यवादी धम्म आहे ना, आहे ते आहे. या धम्माला कुठल्याच प्रकारे कोण्या धम्मामध्ये जोड नाही.
बुद्धाचा धम्म हा स्वतः आजमावा, सही आहे की गलत आहे? बुद्धाने सरळ सांगितलेलं आहे, मी तुला मार्ग दाखवलेला आहे, तुला जर योग्य असला तर तू जा, आणि मार्ग सहीच आहे. तुला जर गलत वाटला तर जाऊ नको. योग्य आहे तरच जा, आणि मार्ग योग्यच आहे. म्हणून आपण लोकांचे लोकप्रिय झालं पाहिजे. आपल्याला लोकांनी बोलायला पाहिजे की चहा घ्यायले आमच्या घरी या बरं, है ना. नंबर 9, एकतेचा प्रशंसक असतो आणि एकतेचा प्रशंसक असतो. एकता आहे तिथं सर्वच आहे. एकता आहे तिथं सर्वच आहे. एक माचीची काडी कोण तोडून दाखवते? एक माचीची काडी हा तोडून दाखवते. जर 10 माचीच्या काड्या बरोबर आहे ना, एक माचीची काडी फटकन तोडून दाखवेल. 10 माचीच्या काड्या देण्यात तुटेल काय? मग आपण कसं असलं पाहिजे? एकतावादी असलं पाहिजे. एकजुटीनं राहिलं पाहिजे. नंबर 10 शेवटचा, असा शिष्य केवळ धर्माचे दिखाऊ अवडंबर माजवीत नाही, तर तो यथार्थ बुद्ध धम्म व संघाचे ठाई त्याची निष्ठांत श्रद्धा व निष्ठा असते. महाराज, योग्य उपासकाच्या अंगी असणारे हे सर्व 10 सद्गुण आपल्या अंगी विद्यमान आहे. येणाऱ्या गंडातरापासून धर्माला वाचवण्याचा व धर्माची पुनश्च भरभराट व्हावी म्हणून आपण योग्य दिशेने पावले टाकले असून त्यासाठी आपली सर्व शक्ती पणात लावली आहे. हे आपल्या करिता उचित, योग्य आणि खरोखरच शोभण्यासारखे आहे. महाराज, मी आपणास हवे ते प्रश्न विचारण्याची मान्यता देत आहो. आपण कोणते प्रश्न विचारावे? उद्याचा भाग आहे बुद्ध पूजा. उद्याचा भाग आहे बुद्ध पूजा. शेवटचं समजलं ना? माणूस कसा असला पाहिजे? 10 गुणांनी परिपूर्ण असला पाहिजे. माणूस रंगाने गोरा असो या पण गुणांनी सद्गुणी असला पाहिजे. माणूस रंगाने गोरा असो या काळा असो पण गुणांनी कसा असला पाहिजे? सद्गुणी असला पाहिजे. त्याची कीर्ती निघाली पाहिजे. एवढं बोलून इथं थांबतो. सर्वांचे कल्याण करत. 10-15 मिनिट घेऊ आपण अजून. तर 2 मिनिट बंद. आपलं दुसरं बहुत कथा. साधू बघा, एका ठिकाणी भंतीच्या तर वर्षामध्ये सर्व शिकवलं, आता निघून जाव. तर मग सर्व शिकवलं ना, मग निघून जावं. तर मग निघून जायच्या वेळेस भंतीजी म्हणतात की उपासक तुम्ही 3 महिने खूप चांगल्या प्रकारे आले. उपासिका तुम्ही 5-6 उपासिका खूप रोजच लवकरच 7च्या अगोदर आले आणि 9:30 वाजता निघून गेले. तर आता आम्हाला जायचं आहे ना मला दुसऱ्या ठिकाणी. तर मला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तर एक काम करा, मी काही तुम्हाला काही धान्य देतो. मी आता 3 वर्षाने येणार आहे. किती वर्षाने येणार आहे? 3 वर्ष. तर काही धान्य देतो, ते धान्य सांभाळून ठेवा आणि मी आले की मला वापस द्या. मी आले की मला वापस द्या. तर विषय समजला ना? की मी काय तुम्हाला 3 महिने शिकवलेलं आहे, जे काय शिकवलेलं आहे 3 महिने, आणि आता ते तुम्ही साठवून ठेवलेलं आहे. पण काही माझं अजून माझं जो काही आहे धान्य, मी ते तुम्हाला धान्य देतो. मी 3 महिन्याने आल्यानंतर ते धान्य 3 वर्षानं मी येईन आणि ते धान्य मला तुम्ही वापस द्यायचं आहे. तर भंतीजीने काय केलं? आपले 3 उपासिका उठवल्या. चांगल्या उपासिका जे रोज येतात, ते कधी बोलत नाही, कधी काय म्हणतात, काय बोलत नाही, काय नाही, असं चांगलं उपासिका. तर उभ्या केलं आणि त्यांना सांगितलं 5 किलो तुम्ही घ्या गहू, घ्या गहू 5 किलो. एका उपासिकेला म्हणत 5 किलो तुम्ही घ्या ज्वारी. एका उपासिकाला अजून उठवलं 5 किलो तांदूळ घ्या तुम्ही. झालं 5-5 किलो दिलं. आता भंतीच्या धान्याचं काय करून कुठे नेतील? 5-5 किलो दिलं आणि सांगितलं भंतीजी. उपासिका खुश झाल्या. त्यांनी पाहिलं बासमती होती ना, त्यांनी पाहिलं की मस्त जमलं. गहू पण चांगले. आनंद झाला त्यांना. क्या बात आहे. आणि ज्वारी पण पांढरी पटक टपरी खुश झाल्या. भंतीजी जा. दुसरे बाय म्हणून भंतीजी आम्हाला नको, 3च बाया देऊ द्या, नंतर पुढे बघू. नाही आम्हाला द्यायला नको. ही खुश झाल्या बाय आणि त्या गेल्या. आणि भंतीजी तुम्ही कधी येसाल? 3 महिन्यानं. भंतीजी खरंच जा.
आम्ही पण चालला तर घरी भेटले ना ते बोलते कोणी आता आम्ही पण चालला आम्हाला टाईम होऊन राहिला आणि तुम्ही नक्की 3 वर्षाने आम्ही तुम्हाला ते तुमचे धान्य वापस देऊ. आता घरी गेल्या बासमती म्हणजे बासमती कोणाला बाबा आहे नाव ना जिबीला. त्या बाईनं काय केलं जाता बरोबरच फळ फाड केलं सुपड्यात आणि काम चालू केलं कुकरमध्ये दिलं ना अर्धा किलो घालून तांदूळ अर्धा किलो दिला आणि सुसान पहिल्याच वेळी पहिल्याच वेळी अर्धा किलोचं काम काढलं त्या बाईनं. अर्धा किलो भात टाकला घरात बासमती तांदूळ होते ना अर्धा किलो भात टाकला मस्त शान जेवण केलं पोट मुलं बाळा आपले पोट आई हे कसं का म्हणतील दिलं बासमती आणत होते ते आणत होते पण ते लाईन लावत होते ते इकडे दुकानावर ते आणत होते लाईन माहिती आहे ना हे बासमती भेटलं ना मग कशी ठेवतील ते मग अरे आई आज तांदूळ खा अशा प्रकारे 5 किलो दिलं त्यातलं अर्धा किलो पहिल्या दिवशी दुसऱ्या बाईनं घेतलं तिसऱ्या वर्षी आपलं दळून आणलं ज्वारी दळून आणली ज्वारी पाहिली बाबा म्हणत आज होऊ द्या भाकरी जाऊ द्या माहिती आहे ना चौकशी असते बाबाला पाहिली ज्वारी आहे मग आज भाकरी होऊ द्या दळण आणा 2.5 किलो दळलं 2.5 किलो राहिलं 2.5 किलो दळलं बिनधास्तपणे आता दिलं होतं ना बंदीच्या 3 वर्ष येत नाही मग काय टेन्शन आहे. त्याच्यानंतर मग एक बाईनं विचार केला घरी दाखवलं कुटुंबाला की बघा बंदीजीनं 5 किलो तांदूळ दिले आपले गहू दिले ते घरचे लोक विचारवंत आणि खायवंतच असतात ते बरोबर की नाही हे विचारवंत घर त्या बाईने नेलं गहू आणि दाखवलं आई काय आणलं गहू कोण दिले म्हणजे बंदीजीनं गहू दिलं बंदीजी हो आणि काय बोलले बंदीजी कुटुंब जमलं ना असं काय बोलले बंदीजी की बाबा हे गहू घ्या 5 किलो आई आणि बंदीजी मी 3 वर्षांनी येईन ते मला वापस द्या 3 वर्षांना आल्यानंतर आता मी कुठून येते गहू ठीक आहे. त्या बाईने काय केलं की ते गहू जसेच ठेवले त्यात निंबाचा पाला टाकला माहिती निंबाचा पाला माहिती टाकत असतात ना मी पाहतो बरं ना मला काय माहित नाही इथं पाहतो ना माहिती झालं म्हणून मला माहिती आहे निंबाचा पाला टाकला हे टाकला आणि ते गठोडं ठेवून दिलं मेची गोष्ट गठोडं ठेवून दिलं आणि नंतर मग लागला पाऊस मग त्या बाईने काढलं सांगितलं की आता आपल्याला गहू आणण्याचं काही काम नाही विकत हे गहू पेरा 5 किलो हे गहू पेरा. दुसऱ्या बाईने काय केलं म्हणे आता काय करावं ज्वारी अर्धी खाल्ली 2.5 किलो खाल्ली 2.5 किलो राहिली नको म्हणे बाबा बंदी येतील तर कमीत कमी त्यांना 2.5 किलो तर देऊ पुरी नाही खायची मागतील तर खरंच. मग त्या बाईने काय केलं ते 2.5 किलो गहू 2.5 किलो ज्वारी आपल्या घागरी असतात उडताना असतात पहिले माहिती उडताना घागरवर घागर त्या उडताना ठेवून दिली ज्वारी उडताना ठेवून दिली आणि बस छान चाललं बंदी जी येतील 3 वर्षानं ते ज्वारी त्यांना देऊन टाकू बुद्धिवान बाई होती बरोबर आहे की नाही असे विचारवंती बाई होती म्हणून त्या बाईनं विचारवंत बाई होती ना की बंदीने दिलेलं आपण ते म्हणत ना 3 वर्षाने आपण वापस देऊ म्हणून त्या बाईने त्या उडतण म्हणतात त्यात ते ठेवून दिले. आता दुसऱ्या बाईनं बासमती होते ते बाई काय वाट पाहिजे इकडे दिले रविवार आला की बासमती काढली रविवार हप्ताभर ठेवे त्या बाईला असं वाटते की बायच्यात बंदी आले वापस करू आता जे आता पण 1 हप्ता झाला 2 हप्ता 1 महिना झाला ना पण तिथे पत्ता मग त्यांना पक्क वाटलं का त्या बंदीची येत नाही दर रविवार आले त्याच्यावर काम बासमतीवर दर रविवार आले त्या बासमतीवर काम खाऊन टाकलं एका बाईने जर खाऊन टाकलं 1-1.5 महिन्यातच एका बाईने ते उरले ते ज्वारी त्या उडतणीत भरून ठेवली. दुसऱ्या बाईनं काय केलं गव्हाल्या बाईनं पेरामध्ये पेरले मग आता या बाईने पेरले गहू या बाईने गहू विकले पेरले या बाईचे गहू वाढून राहिलं पीक येऊन राहिलं आणि या मटक्यातलं जे काय म्हणतात उडतण म्हटलं ते सडून राहिलं त्यात लागले भाऊ लागले ना ते सडून राहिलं आणि इकडे ते खाऊन मोकळं झालं साफसफाई मोकळं झालं. तर अशा प्रकारे मग झालं 1 वर्ष झालं 1.5 वर्ष झालं 1 वर्ष झालं 1.5 वर्ष झालं. आता या बाईनं 5 किलोचं 5 क्विंटल घेतले 5 क्विंटल गहू आणले निसले नाटले पोते भरून ठेवले. आता एक दिन बंदी सांगितलं बंदीजीनं की बुवा मी 3 वर्षाने त्या बाईने सांगितले की आता गहू ठेवून फायदा नाही हे विकून टाका गहू हे विकून टाका
आता पुढे 10 किलो पेरू, मग 10 किलो पेरू, मग 15 किलो पेरू, मग बंदीची 15 किलो पेरू ना, आपल्याला पैसा आहे ना. मग त्या बाईने काय केलं, 15 किलो पेरले तिसऱ्या वर्षी. 15 किलो पेरले ना, आले बंदीजी गेले पहिल्या गेले. बाई बासमती तुम्हाला दिले होते, द्या आता वापस. आता असं कसं बंदीजी, एवढे दिवस कसं आम्ही खाऊन टाकले. अरे बाई तुला मी खायला दिले होते काय, मी वापस तुला सांगत होतो 3 महिन्यांमध्ये तुम्ही 3 वर्षात वापस दे. नाही बंदीजी आता मी खाऊन टाकले, बाबा थांबा मी आणून देतो दुसरे 5 किलो. ठीक आहे बाबा, मुद्दल ते मुद्दल. बाई म्हणजे बंदी 2 दिवस थांबा, आता आहेत ना तुम्ही, मी तुमचे 5 किलो तांदूळ आहेत ते आणून देईन. ठीक आहे बंदीजी म्हणजे ठीक आहे. मग गेले जेव्हा येईल बाईकडे, मंगलो सुखियो मंगलो सुखियो. आले का बंदीजी, बरं झालं आले. हो बेटा बंदीजी आम्ही तुमचीच वाट पाहू, तुमचं धान्य अर्ध आम्ही खाल्लं, अर्ध तसंच आहे. आता त्याला 3 वर्ष किती वर्ष झाले. बंदीजी ते थैलीत जमीन काय, बंदीजी मध्ये तू हे पण आहे ना संघटन, तू काढता घर भाव आणणे. आणि बाईने उडतण काढली, त्यात काहीच नाही. त्यात काय जेवारीचे टपरे दिसत, त्यात जेवारीचे टपरे दिसत. बाई हे काय म्हणजे बंदीच्या तुम्ही ठेवायला दिली, मी चांगलं ठेवलो, आता मी काय करू, माझ्या काय गलती आहे. बाई म्हणे तुझी काहीच गलती नाही, माझीच गलती आहे. खरं बाई ना, जाय म्हणे बाबा काय बोलू नको, माझीच गलती झाली, तुला घरी ठेवायला जाऊ दे. मग गेले उपाशी का घरी. जेव्हा बाई जय आपले मंगोलो बाटा मंगोलो बेटी मंगोलो मंगोलो उपाशी का मंगोलो या बंदीची. आणि दूध आणलं, चहा बनवला, हे झालं ते झालं. बाईचं मोठं घर होतं, जमीनवाली जायते 15 किलो पेरलं तर किती मोठं घरदार व्हायचं ना. आणि मग ठीक आहे आले का बंदीजी म्हणे हो आता म्हणे बरं झालं बंदी तुझी वाटत होती, बरं झालं टायमर आले तुम्ही. टायमर आले म्हणजे नेमकेच गहू निघाले होते, माल पोते भरून ठेवले होते. बंदीजी म्हण बाई ते मला आठवते ना ते 3 वर्षाची गोष्ट. हो म्हणे बंदीजी म्हणजे कोणती गोष्ट, की तुम्हाला मी हे धान्य देतो, मला 5 वर्षानं वापस करा. म्हणे हो बंदीजी आठवतो, तुमचं धान्य आहे ते घेऊन जा, म्हणे ठीक आहे. बंदीजी म्हणत दे बाबा. बंदीजी बरोबर आहे ना. बंदीजी म्हणे 5 किलो गहू आहेत ते आपल्या काय म्हणे दे बाबा 5 किलो गहू. नाही दे माझं धान्य वापर. तर बंदीजीला काय म्हणते ते बाई, ते उपाशी का म्हणते बंदीजी एवढ्यात नाही ना तुम्हाला काय आणायला लागेल, आणि मग म्हणे बंदीजी की याला असा ट्रक भरून गेला पाहिजे, ट्रक आला पाहिजे, असा खजाना आपण घेऊन गेला पाहिजे. मग बोलो सुखियो 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 सुखियो. तो इकडे पाहिजे